हाय! एखादी गोष्ट ना वाद न घालता झालेली ना किती भारी वाटते ना. चला मी तर फ्रीच बसलेली आहे. खूप दिवसापासून नाही असा हेअर कट करायचा बाकी होता. तो म्हटली करूया कारण ना खूप त्याचे हेअर वाढले होते आणि स्कूलमधून सुद्धा इन्स्ट्रक्शन आलं होतं, की त्याचा हेअर कट करा. सो त्याचा स्कूल हेअर कट करून आली. घरी खूप सारी अशी ना कामं पेंडिंगच असतात. एका गृहिणीला तर असतात आणि वर्किंग मदर असतात ना किंवा बाहेरून जाऊन काम करणारे असतात ना, तर त्यांना तर अजूनच असतात. तर हे पीठसुद्धा मी बाहेरून दळून आणलं होतं. ते सुद्धा लावून घेतलं आणि आयेशला ना सगळे फ्रेंड्स घरी यायचे असतात त्याचे आणि सगळं जे काही त्याच्याकडे असतं ना ते त्याला दाखवायचं असतं. तर त्याचं ते चालू होतं. खूप दिवसापासून ना आमची टीव्ही खराब झाली होती, तर ते दादा ना टाळाटाळ करताय. सो आज आले होते. म्हटली चला बघून घ्या, कारण 2-3 दिवसापासून आयेशने सुद्धा टीव्ही पाहिला नव्हता आणि मी बिग बॉस देखील पाहिला नव्हता. सो आता इथे भाकरी करून घेते आहे. आज सिंपल म्हणजे अंड्याचा रस्सा केला होता. माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला जाणवत असेल की मी किती थकलेली आहे. असो, ऑफिसमध्ये भरपूर सारी कामं असतात. फक्त 2 एंट्र्या पास करायच्या नसतात. लोकांचं असं म्हणणं आहे की काय फक्त 2 एंट्र्या तर पास करायच्या असतात ना. असो, लोकांच्या म्हणण्याकडे मी लक्ष देत नाही. मी माझं काम करत राहते. खूप जणी मला म्हणतात की ताई तू कोकणातली आहेस आणि तुला भाकऱ्या वगैरे जमतात का? असं कुठे लिहिलंय की कोकणातल्या मुलीला भाकरी वगैरे येत नाही. सगळ्या ठिकाणच्या मुली सगळं सगळं काही शिकू शकतात. सो मी पण त्यातलीच आहे. फक्त एवढंच की मला येत नव्हतं. मी शिकली. बघून ट्राय करायला लागली. पहिलं अगोदर असं काही मला अजिबात येत नव्हतं. त्याच्यामुळे मनापासून आपण त्याच्यावरती प्रयत्न केले ना, तर नक्कीच आपल्याला येतात. त्याच्यामुळे ना मी पण खूप गोष्टी अशा मनात ठेवते, की मला ही येत नाही ना, तर मी करून दाखवणार आणि डेफिनेटली ती मी करून दाखवणारच. सो केळवणासाठी जेवण बनवायला हे टोप आणले होते, तर खूप दिवसापासून बाकीच होतं, तर ताईचं. तर तिला देऊन येते आहे आणि आता आम्ही जेवायला बसलो होतो. माझे व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज लाईक करा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.